आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अरे शिवा, अगं आता तुझाच विषय निघाला होता। 100 वर्ष आयुष्य जगशील। हा भाई, जाम बरं वाटतं यार तुला बघून। म्हणून तर मी आले, मलाही बरं वाटलं। बरं, काम कसं चालू आहे तुमचं? काम एक नंबर चाललंय आणि चंदन पण आता आमच्या पुढे गेलाय। आणि आम्ही सगळे पण ठीक होत आणि काम एक नंबर झालं। तू टेन्शन कसलंच घेऊ नको। हा, तू सांग, तू कशी आहेस? ते पोलीस स्टेशनचं मॅटर सॉर्ट झालं ना सगळं? झालं, सगळं नीट झालं। त्यांचा पोलिसांचा गैरसमज झाला होता, बाकी काय नाही। मग काय या अप्परला अक्कल नाही। त्याच कुठं एक मिनिट, त्या अप्परला काही बोलायचं नाहीये तो, कळलं? त्याची काही चूक नाहीये। काय सांगते मी, नाही बोलायचं। त्याने खरंच काही केलेलं नाही। मला माहिती तुम्ही कसे आहात। नाही बोलणार काय अप्परला? बरं, ते सगळं जाऊ द्या। मी सरप्राईज आणलं तुमच्यासाठी। सरप्राईज आणलेत? काहीतरी खायला आणलेस ना? पटकन काढ। काय खायचं खायचं खायचं, थांब ना जरा। शिवा, तू सांग, काय सरप्राईज आहे? सांगते आलेच। काय अगं तू पण गाडी घेऊन आली की काय आमच्यासाठी? अरे संपत तू इथे कशी? म्हणजे बरं झालं आलीस ते। कशी आहेस तू आता? काय, कशी आहेस? बरी आहे। तुम्ही कसे आहात? अरे आम्ही एक नंबर। पण खरंच बरं वाटलं तू इथे आलीस। हो ना यार, किती मिस करत होतो तुला। पण किती मजा करायचो यार आधी। हा यार, म्हणजे अचानक तुझं इकडे येणं पण थांबलं। आम्हाला वाटलं की तू आता येणार की नाही। असं कसं नाही येणार? आज तीच मला घेऊन आली आहे, चल चल म्हणून। हे भारी केलंस हा संपदा तू। आता आपण मस्त खूप गप्पा मारूयात। नाही पण संपदा, तू आता ठीक आहेस ना? मी बरी आहे। स्टार्टिंगला थोडा त्रास झाला मला, पण शिवा वहिनीने मला परत उभं केलं। काही बोलते, उलट हिच्यामुळेच मला धीर आला। खूप स्ट्रॉंग आहे संपदा। हो, आणि संपदा तू अजिबात काहीच काळजी करू नको। आपण रॉकीला न्याय मिळवून द्यायचा म्हणजे द्यायचा। हा, तो तर मिळेलच बॅटरी। माझा शिवा वहिनीवर पूर्ण विश्वास आहे। पण असं लक्षात ठेवा, रॉकीच्या आठवणी आपल्या सोबत ठेवायच्याच आता आपल्याला। त्यामुळे तुम्ही भरपूर अभ्यास करा। शाळा मिस करायची नाही हा आता। रॉकी आपल्या सोबतच आहे हा। मला सांगा, त्याला आवडेल का असं तुमच्या डोळ्यात पाणी आलं तर? चंदन दादा, तूही डोळे पुस। तू रडलेला आवडेल का रॉकीला? बरं ऐका, आम्ही रॉकीच्या रूमवर जाऊन येतो मग। येतो। चलायचं? चला, नीट सा। येते तर। हो, चला नाही आले का? चला चला। काय आज कुठल्या गाड्या बिड्या आहेत का की नाही?
हो मी मारलो ड्रायव्हरला. काय करू मग? दिवे वाळू ड्रायव्हरला मारलं असतं. मार सांगितलं मारून आलास. प्रेताची विल्हेवाट कोण लावणार? तुझं काका. मारलं ड्रायव्हरला. अरे कळतंय का? दलदलीत फसत चाललोय आपण. मग पुढे आपल्याला कळतंय का? शांतो नेमकं काय झालं ते तरी कळू दे. काय झालं काय? ती तिकडे घरी ती संपदा पिटुकली, ती प्रसाद खाईना. ती शिवा तर प्रसाद खातच नाहीये आणि आता संपदा शिवा दोघी एकत्र झाल्या. अरे अरे कठीण होत चाललंय सगळं. हातातनं निसटत चाललंय. कळतंय का? ती शिवाच मध्ये आलेली असणार आहे. नाही ते काय ती झाली आणि काय 5वीला पोचली आपल्या. बरं आता काय करायचंय काय? कारण शिवा तर घरात धड बसणार नाही एका जागी. त्यात पोलिसांना ड्रायव्हरची बॉडी सापडली, त्यामुळे ती आता गप्पा बसणार नाहीत. आई प्लीज काहीतरी करावं लागेल. मला सांग काहीतरी करावं लागेल. काहीतरी करावं लागेल. तुला जे काम सांगितलं होतं ते अर्धवट करून आलास म्हणून झालंय की ते सगळं. अरे हो 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 तुला माहिती नाहीये, मी तिथनं निघाल्यानंतर शिवा तिथे पोचली. आणि समजा मी तिथे असताना जर शिवा पोचली असती ना तर माझा त्याच दिवशी गेम झालेला होता. नुसती कारण दे. थांब जरा विचार करू दे जरा. थांब. हो हो शांत हो तू. शांत राहिला की जरा सुचेल आपल्याला. आई एक बेस्ट आयडिया आहे. प्लीज ऐकून तरी घे ना प्लीज. काय? आपण पळून गेलो तर? अजिबात नाही. तर ती शिवा राहील नाही तर मी राहील. पण मी पळपुटी नाही आहे. मी पळ काढत नसते. ठीक ठीक आहे ठीक आहे. मला माहिती आहे संपदा, ही जागा, त्याच्या आठवणी, त्याचं तुझ्यावर असलेलं प्रेम, तुम्ही एकत्र पाहिलेली स्वप्न हे कधी जाणार नाही. कायम सोबत असेल. कधीच विसरता नाही आहे. तुला माहिती आहे मला मध्येच असं वाटतं की तो असा दारात येईल आणि अचानक आपल्याला बघेल. अरे शिवा संपदा इथे काय करताय? येईल आयटीचं एक पुस्तक काढेल आणि म्हणाला आज मी हे पुस्तक कंप्लीट करणार म्हणजे करणार. आयुष्यभराच्या मेमरीज आहेत त्याच्या माझ्याकडे. मी खूप लकी आहे. तो माझ्या लाईफमध्ये आला आणि सगळंच बदललं त्याने. ही त्याची मेमरी, ही कायम माझ्याकडे ठेवेन मी. मला माहिती आहे इथेच आहे तो.